मनुष्य आयुष्यभर सुखाच्या शोधात पडत असतो, धावत असतो. खरं तर सुख हे जवळच असतं, फार त्याच्या जवळ, अगदी हाताच्या नव्हे वितेच्या अंतरावर. परंतु तरी तो धावत राहतो एखाद्या मृगजळाप्रमाणे. तर मला आज सतत आनंदी राहण्यासाठी काही टीप माझ्या वाचनात आल्या आहेत. आज मी आपणाशी त्या शेअर करतो. बघा, काही उपयोग झाला तर आनंदच आहे. आज दिवसभरात काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या वेळात 5 वेळा मनाशी म्हणा. समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वतःबद्दल कमी बोला. दर 2 दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व घरात अथवा ऑफिसमध्ये त्याला योग्य स्थान द्या. आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा. चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा. चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मानेने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा. लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा. जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल ह्याची काळजी घ्या. दीर्घ श्वसन करा. स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा. एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनटं वाया घालवा. अर्थात वाया हा शब्द माझा चुकीचा झाला. 10-15 मिनटं आनंदात घालवा. दिवसातून 2 वेळा स्नान करा. स्नान करते वेळेस नाचण्याचा मोह आवरू नका. वाटलं तर न घसरता जरूर हातवारे करा. नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात आणा. विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा व शरीराची हालचाल होऊ द्या. 4 वर्षाचे बालक दिवसात साधारण 500 वेळा हसत असतं, तर ॲव्हरेज मनुष्य जेमतेम 15 वेळा. त्यामुळे स्ट्रेस वाढत जातो. ह्याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा. शरीरातील 83% संवेदना ह्या डोळ्यांच्या माध्यमातून होत असतात. ह्याकरिता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशपूर्वक ठेवा. आपण ऐकलंच असेल, रिकामे मन सैतानाचे घर असते. ह्याकरता स्वतःच्या आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा. संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे. रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या. वी आर व्हॉट वी ईट. त्यामुळे नैसर्गिक आहाराचा समावेश असावा. सुस्ती भरणारे, क्रोध निर्माण करणारे पदार्थ टाळा. चिडचिडेपणा, डोक्याला आट्या पडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा. विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो. लिंकन यांच्या टेबलावरती एक कोपऱ्यात विनोदी पुस्तकांचा संच नेहमीच असे. चेहऱ्यावरील मख्खपणात अथवा क्रोध प्रकटीकरणात 64 ते 72 इतके चेहऱ्यावरील स्नायू वापरले जातात. हास्य व्यक्त होताना फक्त 14 स्नायू वापरले जातात. आरशासमोर उभे राहून डोळ्यामधून हसण्याची सवय जडवा. सतत आनंदी राहिल्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या रसायनांची निर्मिती होते. जगामध्ये जर्जर आजारांनी उद्ध्वस्त करण्याची सवय असते. त्यामुळे सतत आनंदी राहावा. त्यामुळे ह्या जर्जर आजारांना उद्ध्वस्त करण्याची ताकदही निर्माण होते. बघा, जमलं तर नव्हे, जमवाच आणि आनंदी राहा.